तालुक्यात वाढत्या सर्पदंशाच्या घटनांमुळे नागपूर जिल्ह्यातील परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात सर्पदंश विषयक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे। या अंतर्गत मंगळवार 15 जुलै रोजी उमरेड तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेत झिरो स्नेक बाईट डेथ या संकल्पनेवर काम करणाऱ्या नागपूर वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते। कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सेवक आणि कर्मचारी उपस्थित होते। सर्पदंशाची लक्षणे, प्राथमिक उपचार आणि योग्य प्रतिसाद याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। डॉक्टर संदीप धरामटोक, तहसील हेल्थ ऑफिसर यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली। वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीकडून नितीश भादकर, गौरांग वाईकर आणि उमरेडचे सर्पमित्र निखिल कातुरे यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता गौरी गणेश बोरकर, उमरेड। नमस्कार, माझं नाव नितीश अरविंद भांडवकर, मी वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचा सचिव आहे। सर्पदंशाचे वाढते प्रमाण बघता नागपूर जिल्हा परिषद तर्फे संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये सर्पदंशावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। त्यासाठी वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी सोबत मिळून जिल्हा परिषद नागपूर हे जितके पण नागपूर जिल्ह्यात तालुके आहेत, 13 तालुके आहेत, त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य विभाग, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, जितके पण तिथे काम करणारे स्वयंसेवक आहेत, या सर्वांना सर्पदंशाबाबत माहिती देत आहे। सर्पदंशामध्ये वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीतर्फे विषारी सापाचे लक्षणं, त्याचसोबत सापाची ओळख हे संपूर्ण कर्मचारी वर्गाला माहिती देण्यात येत आहे। नुकताच उमरेड येथे संस्थेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये सर्वांना याबद्दल गाईडलाईन सुद्धा देण्यात आली की सर्पदंश झाल्यावर करावायचे प्राथमिक उपचार आणि त्याचे लक्षणं, जेणेकरून आपल्याला सर्पदंशाचे प्रमाण कमी करायचे आहे। नागपूर जिल्हा परिषद तर्फे हे जे पाऊल उचलले अतिशय हे योग्य पाऊल आहे, जेणेकरून आपण कुठे ना कुठे सर्पदंशाचे प्रमाण कमी करू शकतो आणि लोकांचे जे निरर्थक मृत्यू होतात त्याला आपण कुठेतरी कमी करू शकतो। यांच्या प्रयत्नातून आपल्याला हेच करायचं आहे की सर्पदंश झाल्यावर आपल्याला प्राथमिक उपचार जो आहे तो दवाखान्यातच घ्यायचा आहे। या माध्यमातून तुम्हाला इतकं सांगायचं आहे आणि आपण सर्पदंशाचे प्रमाण कमी करायसाठी अजून काय करू शकतो याबाबत आपल्याला मार्गदर्शन इतरांना सुद्धा करायचे। धन्यवाद।